हां स्टार्ट. आणि हिंगोली शेनगाव तालुका कधी पोचलात? आणि 28 तारखे काल पोचतो सकाळी. बरं, तुम्हाला इथं काय काय व्यवस्था मिळाली? व्यवस्था तर लोकलची चांगली आहे समजा. बाकीचे समजा बाहेरचे राज्यातले ते आमची व्यवस्था करत आहेत, पण जे बाहेर आपले आहेत काय ते काय आपली व्यवस्था करत नाही. बाहेर आमची चार्जिंगची व्यवस्था केली, आंघोळीची व्यवस्था केली, चहा पाण्याची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली. पुन्हा सगळे बाहेर राज्यातले जे बांधव येतं यायनं, पण प्रॉपर जे हे मुंबईचे आपले जे BMC वाले, काही आपले मुख्यमंत्री, काही आपले मंत्री, का आपण निवडून दिलेले आमदार खासदार यायची तर काहीही सुविधा नाही, काहीच नाही. आता जवळपास आपलं आझाद मैदान आहे ना, आझाद मैदानावर टोंगळेतकाला पाणी साचलेले आहे आपल्याला तिथं बसायला. त्याची तिथं यायची आझाद मैदानावरची व्यवस्था नाही, कोणतीच व्यवस्था नाही. कुठली व्यवस्था त्यांनी केली? काहीच नाही. सरकारनं कुठली व्यवस्था केली? सरकारनं कुठलीच व्यवस्था, लाईट पण नाही रात्रीचा, लाईट पण बंद केली होती. रात्री दादानं जेव्हा 12 वाजता खाल्लं लोकायला, त्यावेळेस रात्री 2 लाईट लावून दिल्या फक्त BMC वाले. तर आपण बघतोय आपले महाराष्ट्राचे निवडून दिलेले मुख्यमंत्री, या जनतेला निवडून दिलेले मुख्यमंत्री आपल्याच जनतेचे कसे हाल करतात मुंबईत, हे आपण बघतोय. इथे हे लाज वाटली पाहिजे या सरकारला, जे आपल्या लोकांचे ज्यांच्या मतावर निवडून आलेत त्यांचेच हाल करायला बघतात. आज आम्ही रस्त्यावर बसतोय, रस्त्यावर झोपतोय, रस्त्यावर खातोय आम्ही. आंघोळीसुद्धा आमच्या नाहीत, 2 दिवस झाले आंघोळीसुद्धा नाही. आणि बाहेरच्या राज्यात आमच्यासाठी मदत करायला, चहा पाणी व्यवस्था, नाश्ता पाणी काय लागते ते देतो म्हणाले. पण आमच्या जवळचे आमदार, निवडून दिलेले आमदार सुद्धा इथे यायला तयार नाहीत, बोलायला तयार नाही. तुम्ही काय आहे व्यवस्था, काय नाही, खाण्याची व्यवस्था नाही, पाण्याचं आमचं तरी आमच्या सोबतचं आहे. पण ही बाकीचे आमचे जवळचे हे करायला झाले. एक मिनिट आपण भेटलात, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या आंदोलनासाठी. भेटत राहू. जय शिवराय. एक मराठा, एक मराठा. आमचं नातं काय? जय शिवराय. आमचं नातं काय? जय शिवराय.